मज़ा आया। और मैं ये जो मज़ा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ। जय श्री राम। तर भावांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्याच भावाच्या लाडक्या युट्यूब चॅनल, ज्याचं नाव मित्रांनो PS क्रिएशन. तर तुम्हाला आज आपण तुमच्याच खास अपेक्षेमुळे आपण आज व्हिडिओ बनवला आहे आर मोशनवरती. तुम्ही जास्तीत जास्त कमेंट टाकलाय टेलिग्राम पेजवर, त्याच्यामुळं आपण आजचा व्हिडिओ बनवलेला आहे. तर आजचा व्हिडिओ हा नवीन ट्रेंडिंग सॉन्ग चाललेला आहे, म्हणजे ओल्डच आहे पण ट्रेंडिंग सॉन्ग आहे त्याच्यावरती झालेला आहे. तुम्हाला जरासा इंटरेस्टिंग वाटला तर व्हिडिओला लाईक करा. त्याचा प्रिव्ह्यू तुम्ही बघितला असेल आत्ता. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. त्याच्या आधी तुम्हाला आपण पहिल्यांदा असं सिंगल फोटो आहेत आपलं, त्याच्यामुळं आपल्याला त्याचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं. ती कसं करायचं तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा मी इंटरनेट कनेक्शन चालू करून घेतो. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बा, तर पिक्सआर्टमध्ये जायचे. त्याची लिंक आपण तर लिंक दिलेली आहे बघा कशात, टेलिग्राम चॅनलवर आपली लिंक आहे त्याची. टेलिग्राम चॅनलवर लिंक आहे त्याची, ती तुम्ही करून घ्यायची आहे, इन्स्टॉल करून घ्यायचे. गोल्ड व्हर्जन आहे. स्किप पहिल्यांदा स्किप करायचे. अकाउंट काढायचं म्हटलं तर स्किप करून घ्यायचे. स्किप केल्यानंतर एडिट फोटोवर जायचे. एडिट फोटोवर जायचे. त्यानंतर मी कुठला पण फोटो घेतो समजा का, हे बघूया फोटो. तर बघा हे तर रिमूव्ह पेजवर क्लिक केलं तर गोल्ड व्हर्जन आहे, रिमूव्ह झाला बघा. आता मॅजिक बघा झालं बघा रिमूव्ह. असं करायचं प्रत्येक इमेजने. आपलं 6 इमेज आहेत, म्हणजे 6 लेयर आहेत, तेच द्यायचे. कसा द्यायचे आता पुढील प्रमाणे सांगू आपण. हे झालं. तर भावांनो, तुम्ही मागं बघितलं असेल पिक्सआर्टचं आपण हे केलेलं आहे सगळं. तुम्हाला कसं करायचं ते सांगितलेलं आहे. आता तुम्हाला काय करायचं, आपला बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेक इफेक्ट प्रोजेक्ट, बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेक इफेक्ट प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घ्यायचे. इम्पोर्ट करून घेतल्यानंतर आपण मटेरियल सगळं आहे का ना डाउनलोड करून घ्यायचे. नंतर बिटमार्क प्रोजेक्टवर जायचे. बिटमार्क प्रोजेक्टवर गेल्यानंतर बघा अशा प्रकारचं दिसेल इथं. लिरिक्समध्ये काय छेडछाड करायची, लिरिक्स सगळं बरोबर. लिरिक्समध्ये काय छेडछाड केलं करायचे नाही. त्या पुढं बघा नॅरिंग आहे का नाही, तर इथनं आपल्याला इमेज ॲड करायचे. मी सांगतो कुठलं इमेज. मी इथं इमेज ॲड करून घेतो. मी स्क्रॉल करून इमेज ॲड करून घेतो. जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आणि व्हिडिओ तसंच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि इथं बघा तर इमेज प्रत्येक ॲड करून घ्यायची. इथं पण फिल कॉम्पिटिशन एरिया केला आणि इथं असं अशा प्रकारे पुढे इमेज ॲड करून घ्यायची. तर बघा ही लेअर काय करायचं तुम्हाला, या 2 लेअर या व्हिडिओच्या वर घ्यायचे. अशा 2 वर घ्यायच्या लेअर. त्यानंतर तुम्हाला काय करायचे, मीडियम मध्ये जायचे. दुसरा इमेज ऍड करून घ्यायचे. दुसरा इमेज ऍड करून फिल कॉम्पिटिशन एरिया करायचे. बारीक इमेज असतात तर अशा प्रकारे ऍड करून घ्यायचे. आणि इथं प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडियम मध्ये जायचे. प्लसचा इमेज ऍड करून घ्यायचे. तर बघा बरोबर पद्धतीने आपण इमेज ऍड करतो. आणि तुम्ही जर म्हणजे आपला टेलिग्राम चॅनल जॉईन अजून सुद्धा केला नसेल, अजून सुद्धा टेलिग्राम चॅनल आपला जॉईन केला नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे,
सॉरी फोन आलो. तर तुम्हाला आपल्या ह्या व्हिडिओच्या खाली हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर या व्हिडिओच्या खाली आपण लिंक दिलेली आहे चॅनलची. ती तुम्ही एक वेळेस नक्की बघा. त्या चॅनलवर आपलं सगळं मटेरियल असतं. तसंच आपला व्हॉट्सअपचा एक चॅनल आहे, त्याच्यावर आपण आपले लवकर ही पोस्ट लवकर येते ते सांगत असतो आपण पुढं काय करणार आहे. आणि तसेच इंस्टाग्रामला पेजला पण फॉलो करा. PS Creation 192 टाका, म्हणजे आपलं चॅनल आपला अकाउंट येईल. बरोबर मी ॲड इमेज करून घेतो. तुम्ही तोपर्यंत आहे ना व्हिडिओ पूर्ण बघायचा. जे सांगतो त्याच पद्धतीने व्हिडिओ बघा. तर बघा शेवटचा इमेज ॲड करून घेतो. बघा बरोबर पद्धतीने आपण इमेज ॲड करून घेतले सगळं. फिल कॉम्बिनेशन एरिया करूया आपण. आता तुम्हाला काय करायचं आहे, बघा बॅग घेतो. बॅग घेतल्यानंतर तर डबल जातो मी बिटमार्क प्रोजेक्ट मध्ये. बिटमार्क प्रोजेक्ट मध्ये गेल्यानंतर बघा पुढे यायचं, पुढे सरकत यायचं. तर आपला बारका इमेज आहे, त्याच्या खाली बघा ही लेअर आहे. या 2 लेअर येते, त्या करायचं येत नाही. काय करायचं माहिती आहे, कॉपी करायची. कॉपी टू लेअर्स करायची आणि हा लेअर डिलीट करायचा. आपण डिलीट करून घेऊया. डिलीट करून झाल्यानंतर पुढे यायचे, लेअर पेस्ट करून. सॉरी, इथला आपण इमेज पण डिलीट केला. तर आपण बरोबर इमेज ऍड करून घेऊया. तोच प्रॉब्लेम आहे. बघा आपण इमेज ऍड करून घेऊया. अशा प्रकारे आपण इमेज ऍड करून घेऊया. त्याच्या खाली होतो बरोबर. बघा बरोबर पद्धतीने आपण सर्व इमेज ऍड करून घेतलेला आहे. आता आपला इमोजी पॉइंट टाकायचे. टाकण्यासाठी आपण इथं पुढे येऊया. पुढे आल्यानंतर तुम्हाला काय करायचं बघा. लोड तरी तुमच्या चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर आता व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पटापट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर तुम्ही इमेज PNG उडवण्याचा प्रयत्न करतो. तर तुम्ही बघू शकता आपण इमेज ऍड केला आहे तो. आता तुम्हाला काय करायचं सांगतो. तर पहिल्यांदा टूर यायचे. पहिल्यांदा तुम्हाला काय करायचे तर बॅक इमेज ऍड करून घ्यायचे. बॅक इमेज साठी मी ऍड करतो. बघा बॅक इमेज ऍड करून घेतो. बॅक इमेज ऍड कसं करायचं ते पण सांगतो. तुम्ही बघू शकता. तर आपण सरकवतो
तसं तुम्हाला बरोबर दिसेल. तर बघा, फर्स्ट नंबरचा आपण हा काय हो, इकडे बघा, काही बॅक इमेज ऍड करून घेतो. काय करायचं तुम्हाला आवाज येत नसेल, वाईच थोडा प्रॉब्लेम झालाय. हॅलो, आवाज येतोय का तुम्हाला? तेवढं सांगतो मी करून. तर असं ऍड केल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, तर 3 डॉटवर यायचे, फुल कॉम्पिटिशन एरिया करायचे बरोबर. मी तुम्हाला इमेज ऍड केला आता मागे एक्झिट करतो. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, इमेजवर क्लिक करायचे, ब्लेंडिंग मध्ये जायचे, तर 34% जायचे, कमी करून घ्यायचे, खाली घ्यायचे, असं थांबायचं घ्यायचे, इथपर्यंतच घ्यायचे, शेवटपर्यंत ही सगळी लेअर ठेवायची. प्रत्येक जागी थांबायला मला चुकून आपल्याला बीट गेली चुकून. ते बरोबर ऍड करून घ्यायचे. बीट चुकून गेली माझ्याकडे, तर बघा, एक स्प्लिट मारायचे, एक स्प्लिट मारायचे, एक स्प्लिट मारायचे, एक स्प्लिट मारायचे, आणि एक स्प्लिट मारायचे. दुसऱ्या लेअरवर जायचे. पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं ते सांग. बघा, ही सर्व इमेज, पहिला इमेज दिसतो ती सगळं खाली घेऊन जायचे. त्या ग्रुप लेअरचे आपल्या खाली, आपला ग्रुप आहे ना त्याच्या खाली घेऊन जायचे लेअर. तर मी पुन्हा ऍड करू. तर पाहून तुम्ही आता इमेज मी आता ऍड करून घेतलेली इमेज सगळं एका मागे एक इमेज काढली. आपण जो ग्रुप मध्ये आपण जो टाकतो तोच टाकायचे, त्याच्या मागे तसं करायचं, त्याला ऑपॅसिटी कमी करून तसं करायचं. ती ग्रुपचा आपण शेवटला सांगणार. शेक इफेक्ट मध्ये जायचे. शेक इफेक्ट मध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचे, तर दुसऱ्या नंबरचं शेक इफेक्ट दिसेल, कॉपी करायचे. कॉपी केल्यानंतर ऑल कॉपी करून घ्यायचे. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रोजेक्टमध्ये जायचे. बिटमार्क प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं, आपण आता आपण बघा, हे इमेज ऍड केलं का नाही, पिच बिटावर ते सगळं आपण पेस्ट करायचं, पेस्ट करायचं. बरोबर पद्धतीने पेस्ट करून घ्यायचं. तर तुम्हाला आता काय करायचं आहे, बघा, शेक इफेक्ट कॉपी केला आपण, प्रत्येक लेयर्सनी हा इफेक्ट द्यायचे, असं तर पेस्ट करून घ्यायचे प्रत्येक लेयर्स. मी दाखवत बसत नाही, मग मोबाईल व्हायचं लॅग मारतोय. तर आता काय करायचं तुम्हाला, तर बघा, शेक इफेक्ट मध्ये यायचे. शेक इफेक्ट मध्ये आल्यानंतर फर्स्ट नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा. ते आपण मागचं ते पुढच्या लेअर्सने इफेक्ट दिलेला का नाही शेवटला, ते शेवटपर्यंत द्यायचे इफेक्ट. कुठला आपण ब्लडचा इफेक्ट दिला ना, शेवटपर्यंत द्यायचे. आता काय करायचं मला बघा, इकडे कडला यायचे. बघा गेलं, बारीक लेअर आहे, तर एक इफेक्ट द्यायचा, इफेक्ट द्यायचा आहे, तो पेस्ट करून टाकायचे.
पेस्ट करून टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं बघा, बरोबर सगळं इमेज ॲड झाली त्या ग्रुपवर यायचे. ग्रुपवर एडिट ग्रुपवर आल्यानंतर तर बघा त्या कलर टोपीमधनं अशा प्रकारचं त्याच्यावर जायचे. तिथनं तुमचं इमेज ॲड करून घ्यायचे, शेवटपर्यंत ॲड करून घ्यायचे. असं कुठला इमेज असला तर बघा मी दाखवतो. बारीक केलेली इमेज पिक्सार्टमधलं आपण बारीक केलेली इमेज येते बघा, इथं टाकला मी इमेज बघा बरोबर पद्धतीने ॲड करून झालेला आहे. तर असं सगळं करून घ्यायचे. तर कसं दिसतंय ते सांगा मला. तर तिकडच्या पुढच्या लेअरवर पण तर ग्रुपच्या लेअरवर पण तसंच करायचं. तुम्ही लय काय सांगणार बसणार नाही. तर मोबाईल वाईज सिलेक्ट मारतोय त्यासाठी तुम्हाला हे सांगतोय. ते बघा शेवटचं ॲड करून घ्यायचे किंवा जायचे. तर इथनं ह्याच्यावर जायचे. तर लेअर वर करून घ्यायचे. असं करून घ्यायचे तुम्हाला. प्रत्येक लेअर्सनी सांगत बसलं तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे मी छोटे छोटे ह्याच्यात सांगतो बस. आणि सॉरी हे नाही, याला त्या इमेजला खालच्या इमेजला फेड इन आउट हा सॉरी इफेक्ट द्यायचे. आपण जेवढे इमेज 11च्या बीटपर्यंत सॉरी 15च्या बीटपर्यंत ॲड केले, 17च्या 18च्या 19च्या बीटपर्यंत टाकायचे. बरोबर हा व्हिडिओ आपल्याला तयार करून झालेला आहे. तर लय काय आपण सांगितलं नाही कारण व्हिडिओ ब्लॅक मारते. आता काय करायचं मला, हा व्हिडिओ पूर्णपणे रेडी झालेला आहे. एक्सपोर्टच्या बटनावर क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओ एक्सपोर्ट होण्यास सुरुवात होईल. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं.